आम्ही आहे ना. काय ते उद्देशिका सुरुवातीचा शब्द काय शब्द तो म्हणताय का कोणाला उद्देशिका राहील का कोणी उभा संविधान म्हणताय कोणाला पहिली लाईन काय आहे एक जण एक कोणी पण हा बेटा कोणी एक जण उभे राहा म्हणा. माझा उद्देश इथं फक्त बोलण्याचा नाही आहे तुम्हाला काहीतरी जाणीव करून देण्याचा आहे. हा बोला. बस बेटा एवढंच पाहिजे मला. चार शब्द अत्यंत महत्वाचे आहे जे आपण दररोज म्हणतो. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम म्हणजे काय बाबासाहेबांनी तो अधिकार दिलेला आहे. सार्वभौमचा अर्थ असा होतो की सर्व सत्ता लोकांच्या हातात. सार्वभौम म्हणजे सर्व सत्ता लोकांच्या हातात. मी म्हणे तो सरपंच असेल, मी म्हणे तो आमदार असेल, मी म्हणे तो खासदार असेल, मी म्हणे तो मंत्री असेल, मी म्हणे तो प्रधानमंत्री असेल, कारण सत्ता माझ्या हातात आहे. माझा विश्वास असेपर्यंत तो पदावर राहील आणि ज्या दिवशी त्याने माझा विश्वासघात केला त्या दिवशी मी त्याला पदावरून खाली काढेल, कारण मी सार्वभौम आहे. सर्व सत्ता माझ्या हातात आहे. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबांना पटेशी केली आहे की लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. लोकांसाठी लोकांमार्फत अब्राहम लिंकन प्रेसिडेंट ऑफ अमेरिका मुख्याध्यापकास पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि त्यामध्ये त्यांनी लोकशाहीची अशी सुंदर व्याख्या केलेली आहे. तर सार्वभौम आहे आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम. समाजवाद म्हणजे काय? समाजवाद म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही गोष्ट म्हणजे समाजवाद. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? देर इज डायव्हर्सिटी बट युनिटी. माझ्या देशामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे. आपण इथं बसलेले वेगवेगळ्या धर्माचे लोक असो, कोणी बौद्ध असेल, कोणी हिंदू असेल, आपल्या देशामध्ये कोणी ख्रिश्चन आहे, कोणी सिख आहे, हे बहुधर्मीय लोक आहेत. आणि आपलं संविधान म्हणते माझा देश धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की माझ्या धर्माचं आचरण करत असताना, माझ्या धर्माचं पालन करत असताना, मी माझी दिवाळी साजरी करत असताना, मी ईद साजरी करत असताना, मी बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना, मी ख्रिसमस साजरा करत असताना दिवाळीचा आदर करणे, मी दिवाळी साजरा करत असताना ईद या सणाचा आदर करणे, मी ख्रिसमस साजरा करत असताना मी बुद्ध पौर्णिमेचा आदर करणे, म्हणजे मी माझ्या धर्माचं पालन करत असताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणे म्हणजे धर्मनिरपेक्ष.